नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ओल्या कचऱ्यापासून मायक्रोन्यूट्रिएंटची स्लरी आणि त्यापासून तयार होणारा बायोगॅस पण तयार करत आहोत. सो त्याचं प्रिपरेशन चालू आहे. आपल्याला माहिती आहे की फळांच्या सालीमध्ये म्हणजे फळांमध्ये झाडाचा पूर्ण मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि अर्क उतरलेला असतो, तसंच भाजीपाल्यात देखील असतं. पण आपण काय करतो, आपलं जे हिताचं आतला गर आणि भाजीपाल्याचे पानं काढून घेतले, जे उरलेले जे देठं आणि फळाच्या साली ह्या ज्या गोष्टी राहतात त्या आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो आणि त्याची विल्हेवाट लावतो. पण जर त्याचाच उपयोग करून जर आपण त्याला डिकम्पोज केलं तर कदाचित त्याच्यापासून आपल्याला खूप सारे मायक्रोन्यूट्रिएंट्स भेटू शकतात. त्याचसोबत आपल्याला बायोगॅस देखील भेटू शकतो. असा प्रयोग आपण इथे करत आहोत. सो मी ही 200 लिटरची टाकी घेतली आहे आणि तुम्ही इकडे यात, तुम्हाला दाखवतो. इथे मी लिहिलं आहे की ओल्या कचऱ्यापासून आपल्याला कंपोस्ट, बायोगॅस आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स स्लरी तयार करायची आहेत. इथे मी 1.5 इंचाचा जो आपला रेन पाईपचा जो कॉक असतो तो टाकला आहे. त्याला पूर्णपणे एअर टाईट करून घेतलं आहे. इथे आपला एअर व्हॉल्व म्हणून लावलेला आहे, जो की आपला ठिबकचा कॉक आहे. हे पूर्णपणे जुगाड चालू आहेत. ओके. आणि हे इथे मी 5 इंची जो पाईप असतो हा घेतलेला आहे, सेम टाकीच्या मापातला. ओके. आणि याला मी इथे खाली अशा पद्धतीने व्ही शेपमध्ये कट केलं आहे, जेणेकरून ही टाकीच्या मध्ये असं जाणार आणि तिथे ते स्थिरावणार. आणि याच्यावरनं आपण जे इथून भाजीपाल्याचा जो वेस्ट इथे टाकणार तो खाली जाणार आणि इथून तो बाहेर डिकम्पोज होत होत त्यातले न्यूट्रिएंट्स बाहेर येत येत आपल्याला भेटणार. इथे मी याला अशी पद्धतीने कट करून जाळी करून घेतलेली आहे, जे तुम्ही इथे बघू शकता. अशा सगळीकडनं त्याला मी जाळी वगैरे करून घेतली आहे. आणि आता याला मी लावणार कसा, तर बघा, हा माझा इकडे कॉक आहे, बरोबर. तर मग मी हा जो भाग आहे तो कॉकच्या दिशेने लावणार आणि मागचा जो मोकळा भाग आहे तो इकडून लावणार असा, आणि याला यामध्ये सोडणार आहे. हा पूर्ण तळापर्यंत घ्यायचा आपल्याला. आता तळाला बसला आहे. ओके. आता याच्यामध्ये मी इथे याला जे एअर टाईट आहे ते करून घेणार. इथे आपलं जे सिलंट आहे ते लावलं जाणार. त्यामुळे काय होणार की यातला एअर जो निघणार आहे तो इकडनं न निघणार, तो या कॉकमधनं बाहेर निघेल आणि याचा आपल्याला बायोगॅस म्हणून पण उपयोग होईल. इथून मी ती जी फळांचा जो डिकम्पोज झाल्यानंतर जी स्लर येते ती स्लर इथून बाहेर काढणार, किंवा जे भाजीपाल्याचं जे डिकम्पोज झाल्यानंतर येणारी स्लर आहे ती इथून बाहेर काढणार आणि याचा शेतीमध्ये फवारणीसाठी किंवा जमिनीवरती वापर करू शकतो. सो अशा पद्धतीने तयार करतोय. हे इथे जरा मोठा मी 20 लिटरच्या बादलीचं जरा त्याला एक टब तयार केला, कारण इथे आपण भाजीपाला टाकला की तो आत गेला पाहिजे आणि जे काही खराब असेल ते इथे राहिलं पाहिजे. सो अशा पद्धतीने आपण ही तयारी करत आहोत. मी तुम्हाला पुढच्या येत्या महिनाभर त्याचा रिव्ह्यू देखील दाखवेल. धन्यवाद.